या ठिकाणी साधारणतः 24 नगरसेवकाचे उमेदवार उभे आहेत आणि 24 नगरसेवक येणाऱ्या दिवसामध्ये या मुंबई महानगरमध्ये क्रांती घडवतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। आणि या 24 उमेदवारांचं या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत, कारण येणाऱ्या क्रांतीची ही सुरुवात आहे। यासाठी मी संघटनेच्या वतीने विजय खोत साहेबांना विनंती करतो की ताईंना या ठिकाणी त्यांनी पुष्पगुच्छ द्यायचा आहे आणि आपले सरदार चिले साहेब आहेत ते ताईंना शाल हे करून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। नमस्कार सर्वांना, मी सदिच्छा विश्वासमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी निळ्या बटन दाबून मला बहुमताने विजय करा मला विनंती करते। आपल्या चारकोप प्रभागातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये जेवढे मराठी बांधव, गुजराती, उत्तर भारतीय किंवा साऊथ इंडियन असे जे कोणी आहेत ते सर्व माझे आहेत आणि आपले आहेत। हे सर्व चारकोपकर आहेत आणि या चारकोपकरांसाठी हा लढा आहे, कारण आपल्या चारकोपमध्ये जो काही दादागिरी, जो काही प्रेशर टाकला जातो तो आपल्याला नको आहे। आपल्याला इथून विकास घडवायचा, आपल्याला नगरसेविका हवी आहे लोकांची सेवा करण्यासाठी, दादागिरी करण्यासाठी नाही। धमक्या देऊन लोकांना मतं मागण्यापेक्षा प्रामाणिकपणे लढाई करून तुम्ही मतं मागा, त्यांचा विकास करा आणि नम्रपणे त्यांच्याशी बोला। आपण नागरिकांना नगरसेवक निवडून देतो कारण लोकांची सेवा करतो, त्यांना डेव्हलपर नको आहे, त्यांना नगरसेवक हवा आहे कारण रस्ते, पाणी या सर्व प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, गार्डन। पैसे वाटून तुम्ही मतं मागाल पण त्याच्यावर तुम्ही प्रेशर टाकता, तुम्ही पैसे देता पण मतं मागून त्यांना धमक्या देता की तुम्ही मतं नाही दिलीत तर आम्ही तुमची घरं तोडू। ह्याला दादागिरी आम्ही बोलतो, कारण ठाकरे कधी कोणाकडे असं धमकी देऊन बोलत नाही की आम्ही घरं तोडू। मराठी माणसाची लढाई आहे, पण त्याच्यात आम्ही सगळे जे चारकोपमध्ये इतके वर्षानुवर्ष राहिले उत्तर भारतीय हे सर्व आपले महाराष्ट्रातले मुंबईचे चारकोपकर आहेत आणि याच्यात जैन समाज पण राहतो, मुस्लिम लोक पण राहतात आणि हे सर्व एकत्र येतात कारण त्यांना माहिती आहे ठाकरे ब्रँड कधी चुकीची गोष्ट करत नाही आणि कधी करणार सुद्धा नाही। त्यामुळे मी की आम्ही फक्त मराठी हा ठेका उचलला आहे, पण त्याच्यात आपले जेवढे नागरिक आहेत त्यामध्ये तुम्ही सर्व आमचे आहात, कारण आम्ही कायम तुमचे आहोत आणि ठाकरे ब्रँड हा कायम सर्वांची सेवा करण्यासाठी असतो। तेव्हा एकदा रेल्वे इंजिनला संधी द्या आणि बहुमताने विजय करून आणा, कारण आपल्याला चारकोपमधली दादागिरी बाहेर काढायची आहे। त्यांचे जे काही प्रेशर चाललं आहे लोकांना पैसे वाटतात, तर काल आम्ही 9 सेक्टरला पैसे पकडलेले आहेत, तरीही त्यांचे पैशाचे काळे धंदे अजून काय थांबले नाही आहेत। जर ते घाबरले नसतील तर ते कधीच पैसे वाटणार नाहीत आणि ते घाबरलेत म्हणून पैसे